या वर्षांनी 4 दिवस सुखाचे बघायला मिळत आहेत, पण नाही, खुसपट काढल्याशिवाय दोघांना होतच नाही. नुसता हटवादीपणा करायचा. काय मिळतं असं करून कोण जाणे. स्वतःचा मुलगाच आहे ना, का वैरी आहे कुणी? तोंड उघडून बोललं तर बिघडलं कुठे? तशी पुटपुटण्याने काय होणार आहे? स्वतःला त्रास होईल सगळा. की माझी काळजी असेल ना तर चला आणि बोला त्याच्याशी. नको. हे बघा, आता मी अजिबात ऐकणार नाही तुमचं. चला आधी आणि बोला. हो, मला त्रास होईल नाही तर आधीच सांगते. चला चला. जरा म्हणून स्वतःच्या मनाला मुरड घालायची. बाहेरचं कोणाशी बोलायला सांगते का मी? वडिलांशीच बोलायला सांगते ना. उठ, चल 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 उठ. काय उठ? नाही उठ तू. तू काय बरी आहेस ना? बरी नाहीये मी. उठ तू. मला आज बघायचंच आहे काय होतं तुझं त्यांच्याशी बोलताना. उठ. अगं पण काय करतेस तू? मला उठ तू उठ. नाही तू आज आलंच पाहिजे. देवानं तोंड 2 गोष्टींसाठी दिलंय. एक जेवण्यासाठी आणि दुसरं बोलण्यासाठी. एरवी गाडाभर बोलतो आपण, पण मुद्द्याचं बोलायची वेळ आली की दातखीळ बसते. मी म्हणते बोलावं की गप्प बसून काय होतंय? बोलण्यानं काही कमीपणा येत नाही आणि घरच्यांशी बोलण्यानं तर अजिबातच नाही. उलट गोष्टी अधिक सोप्या होतात. कधी कधी आडमुठेपणाने नुकसानच जास्त होतं नाही. आडमोठेपणा कोण करतोय? मी नाही, पण मग बोल की. अरे एक जण बोलत नसेल तर दुसऱ्यानं बोलावं. एक जण का बोलत नाहीये याचं कारण कोणी नाही का विचारणार? हे बघा, कारण काही असलं तरी त्यामुळे बोलणं होत नाही हे खरंय की नाही? काय बोलायचं? मी त्याचसाठी तुम्हाला दुपारी फोन केला होता. मग मी बोललो तुझ्याशी. पण माझ्याशी बोलण्याबद्दल नाही ना चाललेलं हे. राजा, अरे टाळून काय होणार आहे? अहो, तुम्ही बोलता का? मला भात वाढेल का? नवऱ्याचं जेवण अर्धवट झालंय, ते महत्वाचं आहे का बोलणं महत्वाचं आहे? लक्ष्मी, हात वाढ बाई त्यांना. काय कुठलं बाळ आहेत का ती? त्यांना यायचं असेल तर येतील ते. त्यात बोलायचं काय? आणि मुळात मी बोलावं असं हट्ट काय? कारण तुम्ही बोलल्याशिवाय, तुमचं मत मांडल्याशिवाय आणि आणि त्यातही आनंदाने होकार दिल्याशिवाय माझं समाधान होत नाही. तेव्हा माझी अशी इच्छा आहे असं समजा. बदललीस सुरके. तू माझी बायको नाही राहिली. काहीतरी वेड्यासारखं बोल नका. तू पहिल्यासारखं प्रेम करत नाही माझ्यावर. तुम्ही जेवून घ्या आता. ते जाऊ दे, आधी तू माझ्यासाठी जेवायला थांबायचीस. आता थांबत नाही. आता तुम्ही किती टाइम लावता? मग झोप येते ना मला. मग झोप यायला लागते. ते तू कामाला गेल्यापासून, जायला लागल्यापासून बदलली आहेस तू. आधी अशी नव्हतीस तू सुरकी.
थेर वाढली आहे तुझी. अहो, काय पण काय बोलताय तुम्ही? मग काय यायला आधी जेवणासाठी वाट बघायचीच माझी. आता माझ्या समोर तोंड उचकटून जेवतीयस तू. अहो, दमून आले होते ना मी, भूक लागली म्हणून खायला घेतलं. सुरके लफडं काय? कसलं लफडं? तूच सांग काय लफडं? अहो नाही, खरंच असं काही नाही. सांग. माझ्याकडे दुसरे पण मार्ग आहेत तुझ्याकडनं काढून घ्यायचे. अहो आयुष्यपत खरंच काही नाहीये. अहो खरंच नाहीये. खोटं बोलते. कशाला खोटं बोलते तू माझ्या? नाही. अहो, खाली बस. सांग सांग काय काय लफडं काय? अहो हात सोडा ना माझा. नाही ते हात सोडतो मी, पण तू आधी सांग मग सोड. अहो हात तर धुवून येऊ द्या. मी दुसरी ना नंतर. हात बघ तुझे बरबटलेत, घाण झालेत. कशामुळं? नाही तू सांग मग मग सोडतो. नाहीतर रात्रभर इथेच आपण असं हातात हात घेऊन बसू. हा सांग अहो, काय लफडं काय? मी यांना विचारावा अशी इच्छा आहे तुझी. हो. ठीक आहे, विचारतो. ठीक आहे, तुझी इच्छा आहे म्हणून मी यांना विचारतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, काय इच्छा आहे तुमची? हॅलो. हो ऐका, कुठं निघालात? शतपावली करून येतो जरा. अहो पण अहो ऐका माझं, खरंच तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. हो तुला काय माहित मला काय वाटतंय? अहो, हात दुखतोय, सोडा ना. मग औषध लावून देतो ना मी. देतो ना. सांग. काय सांगू? मागच्या टायमाला मला न सांगता कुठे गेली होतीस तू? शूटिंग होतं ना. मी नाही म्हणलो होतो जायचं नाही, तरी पण तू कसं काय गेलीस? अहो पण काम होतं, मग जावं लागलं ना. मग तुझं काम दुसऱ्याने कोणतरी केलं असतं, तू कशाला? नाही पण आपल्यालाच पैसे भेटणार होते म्हणून गेले मी. पैसे? पैसे कधी भेटले? मला नाही दिलेस. तुम्हाला आठवत नाही? दिले. खोटं नाही. खोटं बोलतेस तू सुरगी. अहो खोटं नाही बोलत, ते खरंच सांगते मी. मला सांग लफडं काय? आता परत जाणार तू 2 दिवस शूटिंगला? आता त्यांनी बोलावलंय, मग तू जाणार? तुम्ही हात सोडा अगोदर. नाही मला सांग सुरगी, तू शूटिंगला जाणार आहेस का दुसरं काहीतरी? अहो खरंच शूटिंगला चालले मी. नाही जायचं. असं कसं करून चालेल? जावं लागेल ना, काम आहे तर. नाही बर 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 बर, नाही जात, नाही जात, खरंच नाही जात. सोडा ना आता हात. नाही जायचं म्हणलं तर ना, मी बोललो नाही जायचं. नवरा म्हणला नाही, शूटिंग नाही काय. फोनवर बघतो तिला मी, बोलतो तिच्याशी. थांब. बोल रेखा, बोल ना. कोण बोलतोय?